स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, आज आपल्याला करायचे आहे शिवलीला अमृत ग्रंथातील 11व्या अध्यायाचे पठण. तर बघा, 11व्या अध्यायाचे आपण आज पठण करणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. बघा, शिवलीला अमृत अध्यायाचे 11व्या अध्यायाचे पठण केले तरी देखील आपल्याला पूर्ण ग्रंथ वाचल्याचे पुण्यफळ प्राप्त होते. मग आपण त्यासाठीच आज आहे श्रावण सोमवार आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलीला अमृता ग्रंथातील 11व्या अध्यायाचे पूर्ण पठण घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 11व्या अध्यायाचे पठण करायचे आहे तर मग आपण अगोदर शिवमानस पूजा घेऊया. मी मराठीतूनच घेणार आहे. हे दयानिधे पशुपते, मी मनाने तयार केलेले रत्नजडित सिंहासन, हिमालयातील जल, रत्नजडित सुंदर वस्त्र, कस्तुरी सुवासिक चंदन, चाफा, जाई वगैरे फुले, बेल, धूप, दीप हे उपचार आपण स्वीकारावे. हे प्रभो, भोजनासाठी रत्नजडित सुवर्ण पात्रात तूप, खीर व दूध दहीयुक्त पंचपक्वान्ने, केळी, निरनिराळ्या भाज्या, चविष्ट पाणी, कर्पूर मिश्रित विडा मी मनाने तयार केला आहे, तो आपण स्वीकारा. हे प्रभो, मनोकल्पित छत्र मी आपल्या मस्तकावर धरीत आहे, चौऱ्या ढाळीत आहे, पंख्याने वारा घालीत आहे, निर्मळ आरसा, वीणा, मृदुंग वाद्ये वाजवून गीत नृत्यासहित साष्टांग नमन करून वेगवेगळ्या प्रकाराने स्तुती करीत आहे, त्याचा स्वीकार करा. हे शंभो, आत्मा आहेस, पार्वती ही बुद्धी प्राण सहचर आहेत, शरीर हे घर आहे, विषयोपभोगांची रचना ही तुमची पूजा आहे, झोप समाधी पायाने संचार ही प्रदक्षिणा, सर्व वाचा ही स्तोत्रे आहेत, म्हणून मी जे जे काम करीत आहे ती तुमचीच आराधना होय. हे महादेव शंभो, हात पाय जीभ कान किंवा डोळे यांनी उचित किंवा अनुचित कर्म केल्यामुळे माझ्याकडून जे अपराध घडले असतील त्याची क्षमा करा, करुणा करा, तुमचा जे जे कार असो. बघा, या प्रकारे 11व्या अध्यायाचे जरी आपण पठण केले तरी रुद्राध्यायाच्या पाठा इतके याचं महत्व आहे. दुर्भाग्य दूर होऊन वैभव प्राप्त होते. तर स्वामी समर्थ. शिवलीला अमृत अध्याय 11वा. सूत म्हणाले, सज्जन हो, काश्मीर देशाचा राजा भद्रसेन याचा पुत्र सुधर्म आणि प्रधान पुत्र तारक हे दोघेही लहानपासून एकमेकांचे मित्र व शिवभक्त होते. त्यांना अंगाला राख फासून रुद्राक्ष माळा घालून एकांतात शिवस्मरण करायला आवडायचे. त्यांच्या अशा वागण्याने राजा व प्रधानास मोठी चिंता वाटे. एकदा पराशर ऋषी राजाच्या भेटीस आले असता राजाने त्यांना आपली चिंता सांगितली. तेव्हा त्या दोन्ही कुमारांचे अवलोकन करून पराशर म्हणाले, पूर्वी नंदीग्रामात महानंद नावाची एक वेश्या राहत असे. तिने एक कोंबडा व माकड पाळले होते. ती त्यांना रुद्राक्षमाळ घालून व भस्म लावून नृत्य करायला शिकवित असे. त्यांना नृत्य शाळेत स्थापलेल्या शिवलिंगासमोर बांधून ठेवीत असे. त्यांना पुराण श्रवणाचाही लाभ होत असे. अशा प्रकारे महानंदेच्या संगतीत त्यांनाही शिववचन घडत होते. एकदा भगवान शंकर महानंदेची परीक्षा घेण्यासाठी सौदागराच्या रूपात तिच्या घरी गेले. तिने त्यांचे स्वागत करून मी 3 दिवस फक्त तुमचीच आहे असे सांगितले. तेव्हा सौदागराने आपल्याकडील दिव्य लिंग तिच्याकडे दिले व म्हणाला, हे लिंग म्हणजे माझा प्राण आहे, हे जपून ठेव. ते जळले वा भंगले तर मी अग्निप्रवेश करीन. महानंदेने ते लिंग नृत्य शाळेत ठेवले. त्या रात्री ती उभयंता मंचकावर झोपली. शोकग्रस्त सौदागराने अग्निप्रवेश करून आपली जीवन यात्रा संपवली. त्यावेळी महानंदेने सती जाण्याचा निश्चय केला व आपल्या सर्वस्वाचे दान करून पेटत्या चितेत उडी घेतली. तेव्हा शंकरांनी तिला वरचेवर झेलले आणि आपल्या चरणी अक्षय स्थान दिले. महानंदेकडील कोंबडा व माकड यांना तुझ्या व प्रधानाच्या पुत्राच्या रूपाने उत्तम जन्म मिळाले आहेत, पण हे राजा तुझा पुत्र अल्पायुष्य असून आजपासून 7व्या दिवशी मरणार आहे. हे संकट टाळण्यासाठी तू शिवावर संततधार धरून रुद्राध्यायाची पारायणे कर. राजा मनोमन घाबरला होता.
तरीही त्याने ऋषींनी सांगितल्याप्रमाणे सर्व काही धैर्याने केले. 7व्या दिवशी मृत्यू घटका येताच सुधर्म शुद्ध हरपून खाली पडला. तेव्हा पराशरांनी रुद्रोधक शिंपडून त्याला शुद्धीवर आणले. भान येताच त्याने शिवदूतांनी आपले प्राण कसे परत आणले तो अनुभव सांगितला. तेव्हा नारदांनीही येथे प्रकट होऊन त्याला दुजोरा दिला. मग भद्रसेनाने आनंदोत्सव करून नारद व पराशरांचा सन्मान केला आणि सुधर्माला गादीवर बसवून प्रधानासहित तपासासाठी वनात गेला. शंकराने त्यांनाही निज कृपेने आपल्यात विलीन करून घेतले. शिवलीला अमृत अध्याय 11. श्री गणेशाय नम. धन्य धन्य तोची जन, जय शिव भजनी परायण, सदा शिवलीला अमृत श्रवण. अर्चन सदा शिवाचे, सूत मने शोनकादिका प्रंती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य, जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण, तो शंकरची त्याचे दर्शन. घेता तरती जीव बहु, अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिके माझी एक बांधावा पूर्ण. शिवस्वरूप मनवुनी त्यावरुनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीचे आदरे, कंठी बांधावे 32, मस्तकाभोवती 24. 6 6 करणी पुण्य विशेष बांधिता, निर्दोष सर्वदा, अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष, पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता, नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणी जे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐकाई विषयी, काश्मीर देशीचा नृप पावन. नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न, प्रधान परम चतुर पंडित, प्रजादायक भूसर. धन्य धन्य म्हणती तोची राजेश्वर, लाचन घे न्याय करी साचार. अमात्य थोर तोची पे, सुंदर पतिव्रता, मृदुभाषिनी पूर्वदत्ते, शिलादीची कामिनी, सुत सौभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे, गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर. शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार, वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार. विशेष सुकृते लाहिजे, श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण, काय आरोग्य सुंदर कुलीन. पूर्व सुकृते प्राप्त होय, असो तो भद्रसेना आणि प्रधान. बहुत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन. शिवभक्त उपजताची, राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मक राजा नाम, दोघे शिवभक्त निस्सीम. राजपुत्र नाम सुधर्म, सावधान शिवध्यानी, बाळे होनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती, वैराग्यशीळ, लौकिक संगे, ध्रुव अमंगळ त्याची संगती, नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमर. लेवविती वस्त्रे अलंकार, गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती, तव ते बाळ दोघे जण, सर्व अलंकार उपाधी ते टाकून करीती, रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती, शिवलीला अमृत बोलती, शिवनामावळी नित्य पाहणे, शिवपूजन सर्वदा, आश्चर्य करीती राव प्रधान. यासका नावडे वस्त्रभूषण करीती, रुद्राक्ष भस्मे धारण, सदा स्मरण शिवाचे, विभूती पुसुनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती, ते सर्वेची ब्राह्मणासे अर्पिती. घेती मागुती शिवदीक्षा, शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती, आपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त, मनती करावे काय आता, तो उगवला सुकृत मित्र, घरासे आला पराशर. सवे वेष्टित ऋषीचे भार, अपर सूर्य तेजस्वी, जो कृष्णद्वय पायनासा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो विशिष्टाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केली, जेवी मनुष्य वागती अपार, तैसेचे पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र, जाळीले सत्र करुनिया, जनमे जय सर्पसत्र केले, ते आस्तिक मध्येच राहावेले पराशरासी, पुलस्तीन पार्थिले, मग वाचले रावणाधिक, विरंची चीस दटावून क्षण मात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे, ती पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पे केले, ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा, या लागे ध्वनितार्थ बोलिली, आता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराजा पराशर, ज्याचा नातू होय शुक योगींद्र, तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार धरा. घरा आला जाणूनी राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणिती, षडोपचार पूजिती, भावचित्ती विशेष, समस्त वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून, मने दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे. आवडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर, वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करीती कोणासी, इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास, अनुमात्र गजवाजी आणि समग्र आरुडावे, आवडे ना पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गुड पडलेले चित्ती. मग ते दोघे कुमार आणूनी गुरुप्रती दाखविले, भद्रसेन गुरुने
पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयसी नाही कोटे शोधिता यावरी बोले शक्तिसुत म्हणे हे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नामती येचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निसीम स्वरूप ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्य पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणीजीच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरणमय रत्नरियक राजस चंद्ररशी सम प्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमही निशी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सगळं नृप डोलवती मान जिचा भोग काम इच्छून भूपसा भाग्य येती घरा वैशाय सोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वैश्य नवे परम शिवभक्त विख्यात दानशीळ उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याच कमनी जे जे इच्छित ते ते महानंदा पूर्वित कोटी लिंगे करवित श्रावण मासे अत्यांदरे ऐक भद्रसेना सावधान मुकुट मर्कट पाळिले प्रीती करून ज्याच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यांगर तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मुरकुट त्यासमोर तेथेची बांधी प्रतीने करी शिवलीला पुराण श्रवण ते हे ऐकता दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्याचे सोडून नृत्य करवे कौतुके करून त्याच्या गळा कपाळी जान विभूती चर्ची सोहस्ते ऐव चिंता तिच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखुनी ते आपला वेश अबला तन्मय झाली ते धवा पूजा करून सोहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेले तन्मय होऊन म्हणे स्वर्गीचा वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण येरी होऊन आनंद घन नियम करी दयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेचे त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेऊन आगळे तेजवर्णिले नवजाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी म्हणून निवंदी लिंगा ते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावे ओवाळून सौदागर म्हणे महानंदे लागून लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकटीन व्रत माझे येरीन अवश्य म्हणून ठेविले नृत्य सागरी नेऊन मग दोघे करीते शयन रत्नखचित मंचकी तिचे केसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागलाग्न जन धावू लागले चहूकडून एकची हाक झाली 30 सावध करी मदनारी मने अग्नी लागला उठलव करी एरी उठली घाबरी तव वातात मज चेतला तशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून कुकुट मरकट तिथले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाले समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति ते धवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजे दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण शेताविला आकाशपंते जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अति लाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोशा समवेत सर्व ही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहधान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लिहून हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निगे उदया चळे तैसा प्रकटला कमळ मोळी
कपाळ मोळी दशभुज पंचवदन चंद्रमोळे संकटी पाळे भक्ता ते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिरी झुळझुळ वाहिनीर अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाच्या शिरी नीलकंठ खटवांग धारी भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडाचे हार सर्वांगी वेष्टीत फणीवर दशभुजा मिरविती वरचेवरे कंदूक झिलित ती 10 भुजा पसरोनी अकस्मात महानंदेस झिलुने धरित हृदय कमळे परमात्मा मने झालो मिसू प्रसन्न महानंदे माग वरदान ती मने हे नगर उद्धरून विमानी बैसवे दयाळा माता बंधू समेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पाहुनी त्वरित नगरा समेत चालले पावली सकळ शिवपती जेते नाही आधी व्याधी श्रुता तुषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी खेची तेथे नाही काम क्रोध द्वेंद दुःख मद मत्सर नाही निशंक जेथेचे गोड उदक अमृताहून कोटी गुणे जेथे सुरतरुंची वने अपार सुरभीचे बहुत खिल्लारे चिंतामणीचे धवलागरे भक्ताकारणे निर्मिले जेथे ओसनता बोलतो शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास मने हे कुमर दोघे निशेष कुकुट मुरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाडी विभूती चर्चून त्याचं पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले पुढे राज्य करीतील निर्दोष 32 लक्षणे डोळस शिवभजनी लवतील बहुतांश उद्धरतील तुम्हा ते अमात्यासहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण मने इतुकेन मी धन्य सुपुत्र उद्धरली जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करीती नवस एवढाच पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलन देख परी तुम्हासे ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळिक दुःखार नवे पडील पे प्रत्यय सदृश्य बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न कराया अनुमान तरी तुझ्या पुत्रासे 12 वर्ष पूर्ण झाली असती जाण आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी पडेला अमत्यासहित या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळूनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीते आक्रोशे करुणी हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपोर मग रायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर ऐक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शिशिमित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्मामय साचार तेथे झाले स्फुरण जागरण ब्रह्मा म्हणून ते ध्वनी माया सत्य जेथून झाले महतत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या सत्वांशे निर्मिला पीतवसन रजवंश सृष्टीकर्ता दुहीन तमाशे रुद्र परिपूर्ण स्वर्गस्थित्य करविता विधी समने सृष्टी रचिपूर्ण इरोमने मज नाही ज्ञान मग शिवेतया लागून 4 वेद उपदिशिले चहु वेदांचे सारपूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहून अनेक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वय बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्याच्या दर्शन जीव उद्धरती मग कमलोद्धव एकांती सप्तपुत्र सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषीपासून भूतली याला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शन तीर्थ पावन स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन त्याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा आघाद पूर्ण करीती किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर रिते हिंडू लागले मग येमे विधी लागुनी पुसुनी अभिक्त कृत्या निर्मिली दारुण तिने कृतर्कवादी भीदी लक्षुण त्यांच्या हृदय संचरली त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष्टेने ते जावनी यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दुताप्रती शिवदोषी जे पापमती जे अल्पायुषेस होती नाना रीती जाच निकरा शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हरगोन ऐशे मनतीचे त्या लागून अनुनी नरके घालवणी रुद्राध्याय नावडे ज्यासी कुंभ पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठे आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेन अवधारी आयुत रुद्रा वर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दुरी होई साचे अथवा शतघट स्थापन दिव्य वृक्षाचे पल्लव आणून रुद्रेवदक अभिमंत्रुन अभिश्चन पुत्रा करी
नित्य 10 सहस्रावर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिनराये धरिले दृढचरण सद्द धोनी बोलत सकळ ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तो त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून तरित्वा आर्य आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे ते आहेत ब्राह्मण अनेक सांगसी ते बोलावून आत्ताशी आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्याची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यासंध्याने युक्त पडून गुरु पासून जे आले परदारा आणि परघन ज्या सवमनाहून नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दृष्ट प्रतिग्रहण घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालवून देती मित्ररथ किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रुने स्थापिले स्वधोरणीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गरजिले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस 7व्या दिवशी माध्याना आला चंडास मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडेला एक मुहूर्तन चेष्टित चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरुदेत नाभिकारा रुद्रोदोक शिंपून सावध केला राजनंतन त्यासी पुस्ता वर्तमान वर्तले त्याची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्री खांदी रांगा सारिखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुजा त्याची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तेजे जैसे गंबसते दिंगतम सहारती भस्मांगी व्याघ्रांबर दिसते दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडूनी बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्रे आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जते तय वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्याचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर मुख्यत्वयाची महासुस्वर मृदुंग वाद्य गर्जती अनेक वाद्याचे गजर शिवलेला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भिरीनाद न माये न भुदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे षडशान्य शोभेवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आणुनी अर्पे ब्राह्मणासी दक्षिणे लागे भांडारे मुक्त केली राजेंद्र मने आवडे तितुके भराई कसरे मागे पुढे पाहू नका सर्व व्याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकिला मातधन भार झाला बहुतो म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझे अस्तुता ऐसे अति आनंद होता असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी सोधुर्णनी की श्वेत पले मुंडानी रमणलिंगारची जे की निर्देवास सापंडे चिंतामणी केशुदेता पुढे शिराब्दी जे धावुनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन औत्तानुपादी कया हृदय रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंदे जे का सर्वाते जे चतुष्ट कला प्रवीण निर्मळ चतुर्विद्या करत लामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडोनी पुनसृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडिल शक्राधिक तो नारद देखुनी ते चक्षणी कुंडातुनी मृत्युमंत निगे अग्ने दक्षिणाग्न गार्हपत्य आहोनी उभे ठाकला देखता परा शरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावोनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्य सुमनी षोडोपचारे पूजिले नारद मुनी राव उभा ठाके कर जोडुनी मने स्वामी अतिंद्रिय दृष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद मने मार्गी येता शिव तूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तो पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिववीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यू सपसू लागला शिवसुता ऐका ते तो कोणाच्या आज्ञे करून आणीत होतासे भद्रसेन नंदन त्या 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझं ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघन तत्वता कैसा आणित होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तो 12 वर्षे मृत्यूचिन्ह गंडात्तर थोर होते ते महात्पुण्य निरसोनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वपराधे कष्टी बहु मग उभा ठाकून कृतांत कर जोडून स्थवन करीत हे अपर्णावधव ही मनग जामा ते अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राय पायावर घातली लोळणी अनेक सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीत असे शतरुद्र करिता निशेष शतायुष होय तो पुरुष
हा अध्याय पडता निर्दोष होतो शिवरूपे याच देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थेतरती बहु असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंद राये शतपद्म धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यास होय आयुष्य संतती त्यासी काळ न बांधे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिलादन ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभेक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या ऐव महापाप पर्वता तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वांछिता गडांतरे दूर होती भस्म दूर होती यावरी कलियोगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचा अनुष्ठान हिचे निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधानासमयत राव जाण जात झाला तपो वन शिव अनुष्ठान रुद्राध्यान करिता महारुद्र तोषला विमानी बैसवणी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधुलोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छ करून राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवस्वरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे अध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कलद्रूप संपूर्ण इच्छिले फळ देणारा मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बांधी ग्रहपीडा विघ्न पिशाचे बाधा रोग दारुण न बांधीची सर्वताही येथे जो मानील अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस ही निंदा तो चांडाळ निशेष त्याचा विटाळण व्हावा त्यास प्रसवून वान झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याची संभाषण करिता महापातक जाणे जे आपल्या गृहास न आणावे आपण त्याच्या सदनास न जावे ते त्याजावे जीवे भावे जीवी सुशील हिंसक ग्रह जो प्रत्यक्ष भक्षितो वीसचे मूर्ख बैसते त्याच्या पंक्तीस त्याचे मृत्यू आला या गोष्टी संदेह काही असे ना असो सर्व भावे निश्चिती अखंड पाहावे शिवलीला अमृत हे न घडे जरी त्वरित हा तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयसे नित्यरुद्र केल्याचे पुण्य त्याच्या घरी अनुदिन ब्रह्मानंद परगटेल अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी जो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंग नविटे कालत्रय शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसत सज्जन अखंड एकादशाध्याय गोढ श्री साम सदाशिव पर्णमस्तु शुभम भवतो अशा प्रकारे आपण 11वा अध्यायाचे वाचन केलेले आहे बघा कैलास राना शिवचंद्र मूळी फणीद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझविन शंभो मज कोण तारी रवींद्र दाव अनल पूर्ण भाळी श्वेतेज नेत्री तिमिरोग जाळी ब्रह्मांड धीशा मद नांतकारी तुझविन जटा विभूती उटी चंदनाची कपालमाला प्रीता गौतमाची पंचानना विश्वनिवांतकारी तुझवीन वैरागी योगी शिवशूल पाणी सदा समाधी निज बोधवानी उमा निवाशा त्रिपुरांतकारी तुझवीन उदार मेरूपती शैलजेचा श्री विश्वनाथ मनती सुरांचा दयानिधी जोगज चर्मधारी तुझवीन ब्रह्मांदी वंदी अमरादिनाथ भुजंग मालाधरी सोमाकांत गंगाश्री दोष महाविदारी तुझवीन कर्पूर गौरी गिरिजा विराजे हळा हळे कंठ निळाची साजे दारिद्र्य दुःखे स्मरे ने निवारी तुझविन स्मशान क्रीडा करिता सुखावे तो देव चुंडामणी कोण आहे उदास मूर्ती जटाभस्मधारी तुझ विन भूतादिधानात अरे अंतकाचा तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा राजा महेश बहु बाहुधारी तुझविन नंदीहाराचा हर नंदिकेश श्री विश्वनाथ मनती सुरेश सदाशिव व्यापक तापहारी तुझविन भयानक भीम विक्राळ न लीला विनोदे करी काम भग्न तो रुद्र विश्वंबर दक्षमारी तुझविन इच्छाहाराची जग हे विशाळा पाडी रचितो करी ब्रह्मागोळ उमापती भैरव विघ्नहारी तुझविन भागीरथी तीर सदा पवित्र जेथे असे तारक ब्रह्ममंत्र विश्वेश विश्वंबर त्रिनेत्रधारी तुझविन प्रयाग वेळी विनी सकळा हरांच्या पादार विंदी वाहती हरीच्या मंदाकिनी मंगल मोक्षकारी तुझविन कीर्ती हराची स्तुती बोलविना केवल्य दाता मनुजा कळेना एकाग्रनाथा विषांगीकारी तुझविन सर्वातरी व्यापक तो नित्य नियता तो प्राणलिंग जवळी महता अंकी उमा तो गिरी रूपधारी तुझविन सदा तपस्वी असे कामधेनु सदा सतेज शशिकोटी मानो गौरीपती जो सदा भस्मधारी तुझविन कर्पूर गौर स्मरल्या विसावा चिंता हरी जो भजका सदैवा अंती सोहिता सूचना विचारी तुझविन विराम काळी विकळ शरी अर उदास चित्तीन धरीच धीर चिंतामणी चिंतने चित्तहारी तुझविन सुखावसाने सकळे सुखाची दुःखावसाने टळती जगाची देहावसाने धरणी थरारी तुझविन अनुहात शब्द गगनीन माय त्याचे
नादे भवशून्य होय कथा निजांगे करुणा कुमारी तुझ विन शांती सोलीला वदनी विलासे ब्रह्मांडे गोळी असुनी नदासे भिल्ली भवानी शिव ब्रह्मचारी तुझ विन पितांबरे मंडित नाबीजाची शोभी जडित वीर किंकिनीची शिव श्रीवे दत्त दुरितकारी तुझ विन जीवा शिवाची जडली समाधी विटला प्रपंची तुटली उपाधी शुद्ध स्वरे गर्जती वेदचारी तुझ विन निधान कुंभ भरला भंग पाही निजांगे शिवज्योतिलिंग गंभीर धीर सुरचक्रधारी तुझ विन मंदार बिल्वे बकुळे सुवासी माला पवित्र वहा शंकरासी काशीपुरी भैरव विश्वतारी तुझ विन जाई जुई चंपक पुष्पजाती शोभे गळा मालती माळ हाती प्रताप सूर्येशरा चापधारी तुझ विन अल्लक्ष मुद्रा श्रवणी प्रकाशे संपूर्ण शोभा वदनी विकासे नेई सुपंथे भव पैल तीरी तुझ विन नागे नामा सकळा जिवाळा मना जपेरे शिवमंत्र माळा पंचाक्षरी ध्यान गुहा विहारी तुझ विन एकांती ये रे गुरुराज स्वामी चैतन्य रूपी शिव सौख्य नामी शिनलो दयाळा बहुसाळ भारी तुझ विन शास्त्राभ्यास नको श्रुती पडो नको तीर्थासी जाऊ नको योगाभ्यास नको व्रते मख नको त्रिवे तपेती नको काळाचे भय मानसी धरू नको दृष्टासही शकू नको ज्याची स्मरणे पतित तरती तो शंभू सोडू नको।